तर वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर तिची सासू, नणंद आणि पतीला लगेचच अटक झाली. पण वैष्णवीचा सासरा आणि दीर तब्बल 6 दिवस मोकाट होते. राजेंद्र हगवणे आणि सुशील या पिता-पुत्रांना लपण्यासाठी या 6 दिवसामध्ये अनेकांनी मदत केली. ते सर्वजण आता पोलिसांच्या ताब्यात आहेत. यामध्ये एका माजी मंत्र्याच्या मुलाचाही समावेश आहे. पाहूया या सगळ्याचा आढावा घेणारा हा सविस्तर रिपोर्ट. राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा सुशील हगवणे. वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर हे दोघंही बाप बेटे तब्बल 6 दिवस पोलिसांच्या हातावर तुरी देत मोकाट फिरत होते. पुण्यापासून सातारा ते कर्नाटकात वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी आश्रय घेतला. या दोघांना साथ देणाऱ्या 5 जणांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे फरार झालेले होते. ते फरार झालेल्या कालावधीत त्यांना ज्यांनी आश्रय दिलेला आहे त्याच्या अनुषंगाने तपास चालू होता. एकूण 5 जणांनी त्यांना आश्रय दिल्याचं निदर्शनास आलेलं आहे. त्या ठिकाणी आश्रय देणाऱ्यांना आपण ताब्यात घेतलेलं आहे. एकूण 5 जणांना त्यात अटक करण्यात आलेली आहे आणि आपण त्यांना न्यायालयात हजर करणार आहोत. मयत ही शरीरावर असणाऱ्या ज्या जखमा आहेत त्यातील काही जखमा ह्या जुन्या स्वरूपाच्या जखमा आहेत. त्याच्या अनुषंगाने तपास करण्यासाठी आपल्याला यांचा रिमांड मिळावा असा आपण काल युक्तिवाद केला होता. न्यायालयाने त्यांना पुन्हा एकदा 28 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे. या 5 जणांमध्ये कर्नाटकचे माजी ऊर्जा मंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम पाटीलचा समावेश आहे. तर मोहन भेगडे हा राजेंद्र हगवणेचा खास मित्र असल्याचं बोललं जात आहे. या सगळ्यांनी हगवणे पितापुत्रांना कुठे कुठे आसरा दिला होता तेही पहा. हगवणे पितापुत्र बावधनमध्ये लपलेल्या फार्म हाऊसचा मालक बंडू फाटक, साताऱ्यातल्या पुसेगाव मधील फार्म हाऊसमध्ये हगवणेंना आसरा देणारे राहुल जाधव आणि अमोल जाधव, तळेगाव दाभाडेमध्ये हगवणेंना आसरा देणारा मोहन भेगडे, कर्नाटकातील कोनगोळीत हगवणेंना लपायला मदत करणारे प्रीतम वीरकुमार पाटील, हे सगळेजण सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. 16 मे रोजी वैष्णवी हगवणेनं आत्महत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी सासू, ननंद आणि पती शशांकला अटक केली. पण 17 मे पासून तर 22 मे पर्यंत वैष्णवीचा सासरा राजेंद्र आणि दीर सुशील हगवणे फरार होते. पोलिसांपासून वाचण्यासाठी हगवणे पितापुत्र एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सारखे पळत होते. पण 23 मेच्या सकाळी पुण्याच्या स्वारगेट परिसरातून पोलिसांनी दोघांनाही बेड्या ठोकल्या आणि आता ज्यांच्या मदतीनं हे दोघे मोकाट होते त्यांनाही ताब्यात घेण्यात आलंय. राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादीचा पदाधिकारी होता. गेल्या लोकसभा निवडणुकीत याच हगवणे पितापुत्रांनी सुनेत्रा पवारांचा प्रचार केला होता. त्यावेळी सुशील हगवणेनं केलेली ही पोस्ट पहा. यावेळी लेकीला नाही तर सुनेला निवडून आणूया. सुना घराबाहेर पडल्या तर स्वतःचं साम्राज्य पण उभारू शकतात. सुना सुद्धा इतिहास घडवू शकतात. हे जगाला दाखवून देऊया. एक मत सुनेसाठी. एक मत सुनेसाठी असं म्हणून पवारांचा प्रचार करणाऱ्या हगवणेंच्या घरात मात्र सुनांसाठी छळछावणी सुरू होती. हगवणे कुटुंबातील 5 जण आणि त्यांना साथ देणारे पोलिसांच्या ताब्यात आहेत. पोलिसांकडून या प्रकरणात कसून तपास सुरू आहे आणि तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. त्यामुळे आता हगवणे कुटुंबाला कठोरात कठोर शिक्षा होऊन वैष्णवीला न्याय मिळावा अशीच सगळ्यांची मागणी आहे. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे.